नमस्कार. आरोग्यदायी आहार ऐकायला किती सोपं वाटतं नाही का? पण मग प्रत्यक्षात ते फॉलो करणं इतकं अवघड का होऊन बसतं? आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत आणि संशोधनाच्या आधारे यावरचे उपायही शोधणार आहोत. चला तर मग सुरू करूया. चला सुरुवातच करूया एका अशा आकड्याने जो खरंच धक्कादायक आहे. 6,78,000 ही संख्या आहे त्या लोकांची जे दरवर्षी फक्त आणि फक्त चुकीच्या आहारामुळे मृत्युमुखी पडतात. विचार करा, ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्या कंट्रोलमध्ये असू शकते, पण तरीही ती इतकी जीवघेणी ठरते आहे. आणि ही समस्या किती मोठी आहे ना, ते हे आकडे बघून कळतं. शिफारसीनुसार रोज फळं खाणाऱ्या प्रौढांचं प्रमाण फक्त 13% आहे आणि भाज्या खाणाऱ्यांचं ते तर त्याहूनही कमी, फक्त 9%. याचा सरळ अर्थ असा की आपल्यापैकी जवळपास 90% लोक रोज पुरेशी फळं आणि भाज्या खातच नाहीत. मग प्रश्न असा येतो की हा जो आदर्श आहार किंवा हेल्दी डाएट आपण म्हणतो, तो नक्की असतो तरी कसा? तज्ज्ञांच्या मते तो कसा असायला हवा? तर तज्ज्ञांच्या मते एक आदर्श आहार साधारण कसा दिसतो? समजा 2000 कॅलरीचा आहार असेल तर त्यात रोज साधारणपणे 3 कप दूध, 2.5 कप भाज्या, 2 कप फळे आणि इतर आवश्यक घटकांचा समावेश असायला हवा. हे एक चांगलं बेंचमार्क आहे जे आपल्याला संतुलित आहाराची दिशा दाखवतं. पण गंमत अशी आहे की हेल्दी राहायचा फक्त एकच ठरलेला मार्ग नाहीये. भूमध्य आहार म्हणजे मेडिटेरेनियन डाएट, ज्यात भाज्या, फळे आणि मासे जास्त असतात, किंवा मग आपला शाकाहारी आहार, हे सुद्धा तितकेच उत्तम पर्याय आहेत. महत्त्वाचं काय आहे तर हानिकारक ट्रान्सफॅट टाळून चांगले फॅट्स वापरणं, म्हणजेच पॉलिअनसॅच्युरेटेड आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स, जे आपल्याला अव्होकॅडो, बदाम आणि ऑलिव्ह ऑइल यांसारख्या पदार्थांमधून मिळतात. हे सगळं कळत असतं, माहिती असतं, तरीसुद्धा आहारात बदल करणं इतकं अवघड का जातं? हा अनुभव आपल्यापैकी अनेकांना आला असेल नाही का? यामागे अनेक कारणं आहेत आणि ती समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि यामागचं एक कारण संशोधनातून समोर आलंय, जे खरं तर खूप इंटरेस्टिंग आहे. अनेकदा आपण आरोग्य सुधारण्यासाठी नाही तर आपलं दिसणं सुधारण्यासाठी डाएट सुरू करतो. ही चांगलं दिसण्याची प्रेरणा सुरुवातीला खूप जोरदार वाटते, पण ती फार काळ टिकत नाही आणि म्हणूनच अनेकदा आपला डाएट प्लॅन अर्ध्यावरच सुटतो. खरी प्रेरणा ही आतून यायला हवी, आरोग्यासाठी. आता एक प्रश्न स्वतःला विचारून बघायला हवा. जेव्हा आपण खूप टेन्शनमध्ये असतो, स्ट्रेसमध्ये असतो, तेव्हा आपण काय खातो? या प्रश्नातच अनेक उत्तरांची सुरुवात दडलेली आहे. उत्तर कदाचित आपल्या सगळ्यांनाच कुठेतरी माहिती आहे नाही का? तणावात असताना आपण हमखास जास्त तेलकट, गोड पदार्थ खातो आणि फळभाज्यांसारख्या चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. हे पदार्थ आपल्याला तात्पुरतं बरं वाटायला लावतात, पण त्यामुळे आपलं आरोग्य मात्र बिघडतं. थोडक्यात सांगायचं तर तणावामुळे आपल्या खाण्यावरचा कंट्रोल सुटतो. आणि याशिवाय सुद्धा इतर अनेक अडथळे आहेत, जसं की काही डाएट इतके कडक आणि बेचव वाटतात की ते फॉलोच करावेसे वाटत नाहीत. कधीकधी हेल्दी पदार्थ सहज मिळत नाहीत, विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या भागांमध्ये. आणि आपल्या जिभेला सवय झालेली चव बदलणं आणि जुन्या सवयी मोडणं हे तर सगळ्यात मोठं चॅलेंज असतं. बरं, आत्तापर्यंत आपण फक्त अडचणींबद्दल बोललो, पण चांगली गोष्ट ही आहे की यावर उपाय आहेत. तर आता आपण त्या उपायांकडे वळूया. आहारात यशस्वी बदल घडवून आणण्यासाठी आपण नक्की काय करू शकतो ते पाहूया. कुठलाही बदल हा स्वतःपासूनच सुरू होतो, त्यामुळे पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे वैयक्तिक प्रयत्न. म्हणजे एक व्यक्ती म्हणून आपण स्वतः काय करू शकतो? इथे 4 महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. पहिली, स्वपरीक्षण, म्हणजे आपण दिवसभरात खरंच काय खातोय याचा एक प्रामाणिक हिशोब ठेवणं. दुसरी, स्पष्ट हेतू ठरवणं, म्हणजे मी उद्यापासून कमी खाईन असं मोघम न ठरवता मी उद्या दुपारच्या जेवणात सॅलड नक्की खाईन असं स्पष्ट ठरवणं. तिसरी आहे स्वनियमन आणि सगळ्यात महत्त्वाची चौथी पायरी म्हणजे स्वसामर्थ्य, म्हणजेच मी हे नक्की करू शकेन हा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणं. पण आपण एकटे नसतो, बरोबर? आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींवर आपल्या कुटुंबाचा खूप मोठा प्रभाव असतो. आणि म्हणूनच दुसरा टप्पा आहे कौटुंबिक आधार. एक विचार करा, जेव्हा घरातले सगळे एकत्र जेवतात तेव्हा चांगल्या सवयी आपोआपच लागतात. जर सगळ्यांनी मिळून काहीतरी ठरवलं तर तो बदल करणं खूप सोपं होऊन जातं. आणि गरज पडल्यास संपूर्ण कुटुंबाने मिळून एखाद्या आहार तज्ज्ञाचा सल्ला घेतला तर ते सर्वोत्तमच. आणि आता येतो शेवटचा आणि सगळ्यात मोठा टप्पा, तो म्हणजे सामाजिक बदल. कारण आपल्या आजूबाजूचं वातावरण आपल्या निवडींवर खूप परिणाम करतं. हे बदल खूप मोठ्या स्तरावरचे वाटतील, पण याचा थेट परिणाम आपल्या रोजच्या आयुष्यावर होतो.
कल्पना करा, सुपरमार्केटमध्ये गेलं की हेल्दी पदार्थच समोर दिसतायत. शाळांमध्ये मुलांना फक्त पौष्टिक खाऊ मिळतोय. फळं भाज्या स्वस्त होत आहेत आणि जंक फूड महाग. अशा उपायांमुळे आरोग्यदायी निवड करणं हे अवघड नाही तर सोपं होऊन जाईल. आता या सगळ्या चर्चेच्या शेवटी एका महत्त्वाच्या विचाराकडे येऊया. तर खरा प्रश्न हा आहे की आपल्या आहारासाठी जबाबदार नक्की कोण? आपण स्वतः की आपलं आजूबाजूचं वातावरण? कदाचित उत्तर या दोन्हींच्या मध्ये कुठेतरी आहे. वैयक्तिक इच्छाशक्ती तर हवीच, पण तिला जर पोषक वातावरणाची साथ मिळाली तरच खरा आणि कायम टिकणारा बदल शक्य होतो, नाही का?